या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। कांदा व मका शेतमालाच्या बाजारभावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आजच्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे। या पार्श्वभूमीवर कांदा व मका उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले। यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले असून शासनाने त्यांच्या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्यात यावा, आजपर्यंत विक्री झालेल्या तसेच पुढील विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे, तसेच गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून खरेदी केलेल्या मक्याचे थकीत पेमेंट तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे याचा समावेश आहे। याशिवाय मका हमीभाव खरेदी केंद्राची खरेदी मर्यादा वाढवून हमीभाव खरेदी प्रक्रियेला गती द्यावी, तसेच अन्य प्रलंबित प्रश्नांसह एकूण 8 मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, चांदवड। मकाला हमीभाव, मकाला हमीभाव, कांद्याला हमीभाव, कांद्याला हमीभाव, कांद्याला हमीभाव, कांद्याला हमीभाव, मकाला हमीभाव। आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण सर्व शेतकरी बांधवांनी पुकारलेलं आहे। त्याचं कारण असं का कांद्याचे जे दर आहे अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहे। कारण जो कांदा महिन्यापूर्वी 1500, 1600, 1700 रुपयापर्यंत जात होता, तोच कांदा आज 700-800 रुपये विकला जातोय। म्हणजे अर्ध्या पटीनं हेही भाव कमी झालेले आणि हे भाव जोपर्यंत सुधारत नाही किंवा शासन हमी भावाचा निर्णय घेत नाही किंवा अनुदानाचा निर्णय जर शासन घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या तीव्रतेने अशाच पद्धतीने सुरू राहील। आणि याच्या भविष्यात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर अजून डबल गतीने मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन हे सर्व शेतकरी बांधव करण्याच्या तयारीमध्ये आहे। आज या ठिकाणी चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक, मका उत्पादक शेतकरी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। चांदवड तालुक्यातला 99% शेतकरी कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे। त्यांना त्याच्या मुलाचं लग्न करता येत नाही, शिक्षण करता येत नाही, अशी परिस्थिती, प्रपंच करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। कांदा उत्पादन तयार करायला जवळजवळ 1300 ते 1500 रुपये खर्च येतो। आज 800-700 रुपये खरेदी या ठिकाणी कांद्याची चालू आहे। त्यामुळे आम्ही एकच शासनाकडे विनंती करतो की कांद्याला 3000 रुपये भाव हमी भाव द्यावा आणि विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावे। तसेच मकाच्या परिस्थिती अशी, शासनाने 2400 रुपये भाव मकाला बांधून दिलेला आहे आणि आज 1500 ते 1600 रुपये क्विंटलप्रमाणे मका विकली जात आहे। त्या दोघांमधलं जे अंतर आहे ते शासनाने अनुदान म्हणून मका उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। सर्वांनी पवित्रा घेतला आहे, जोपर्यंत आमचे शासन मान्य करत नाही, आमचा जीव गेला तरी चालेल, मरण आला तरी चालेल शेतकऱ्यांसाठी, परंतु या ठिकाणी आम्ही उठणार नाही अशी मागणी या ठिकाणी मी गव्हर्नमेंटकडे करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध। आजच भेट द्या वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला।